चाट हा प्रकार मला खूप आवडतो. तर आज मी हाय प्रोटीन काळ्या चण्याची टिक्की चाट तयार केली आहे आणि त्यामध्ये अजिबात बटाटा वापरलेला नाहीये. त्यामुळे अजूनच हेल्दी ही टिक्की आपली होणार आहे. आणि तेलाचा वापर पण अतिशय कमी केलेला आहे, ज्यामुळे अगदीच हेल्दी ही आपली टिक्की होणार आहे. तर चला सुरुवात करूया. आणि हो, यासोबत मी मस्त अशी गोड चटणी पण करून दाखवणार आहे. तर या दोन्ही रेसिपीला सुरुवात करूया. हॅलो, नमस्कार. मी सोनल मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि आजच्या आपल्या या हाय प्रोटीन काळ्या चण्या टिक्की चाटला सुरुवात करूया. आणि तुम्हाला माहिती आहे, 1 कप चण्यामध्ये 356 इतके कॅलरीज असतात. आणि हा काळा चणा म्हणजे रिच इन प्रोटीन. मग असं प्रोटीन युक्त तुम्ही नाश्ता म्हणा किंवा डिनरला जर तुम्ही ही खाल्ली तर तुम्हाला परत अजून काही खायची गरज पडणार नाही. शिवाय वेट लॉस करत असेल तरी पण असे चमचमीत पदार्थ आपण करून खाऊ शकतो. तर ही वेट लॉस साठी पण अतिशय उत्तम रेसिपी आहे. चला, तर आज मी ही जी रेसिपी आहे ना ती ब्रेकफास्टला करणार आहे. ऍक्च्युली मला डिनरला करायची होती, पण आता मी ब्रेकफास्टला करत आहे. आणि आता हे बघा, मी इथे चना भिजवून घेतलेला आहे आणि इथे अर्धा किलो रताळे मी उकडून घेतलेले आहे. उकडताना कुकरमध्ये पाणी टाकायचं आणि त्यानंतर त्यामध्ये एक भांडं ठेवायचं. त्या भांड्यामध्ये ही रताळे ठेवायची, पण रताळ्यामध्ये अजिबात पाणी टाकायचं नाही. त्याच्यामुळे काय होतं, हे जे रताळे आहेत ती छान व्यवस्थित शिजतात आणि अशी पाणी पाणी होत नाही. आपल्याला खूप मॉइश्चर असलेली रताळी नको आहे. म्हणून इथे ही जी टिप आहे ती लक्षात ठेवायची. आता या रताळ्याची आपण साल काढून घेऊ. तर हाताने पण ही साल निघतात किंवा जर नसेल निघत तर तुम्ही या पद्धतीने पण काढून घेऊ शकता. जी आपली बटाटा सोलणी असते त्यांनी या पद्धतीने काढून घ्यायचं. हे बघा, किती इझिली आपले हे साल पण निघत आहे. तर हाताने जर निघत नसेल तर या पद्धतीने तुम्ही काढून घेऊ शकता. आता इथे रताळ्याचे सगळे साल मी काढून घेतले आणि याला किसून घेऊ. तर याला किसणं पण तेवढंच महत्वाचं आहे, नाहीतर याचे असे गडे गडे किंवा असे क्रम्स नको दिसायला. छान अशी पूर्ण मॅशी आपलं हे रताळे झाले पाहिजे, म्हणून मी याला छान बारीक किसणीने किसून घेत आहे. हे बघा, संपूर्ण मी हे रताळे किसून घेतले, त्याला बाजूला ठेवू. आणि आपले हे जे चणे आहे ना याला बारीक करून घ्यायचं आहे. तर आता हा जो चणा आहे तो मी ॲज इट इज म्हणजे फक्त भिजवलेला वापरलेला आहे. तुम्ही याला उकळून पण घेऊ शकता. तर 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या कुकरमध्ये आणि तसा शिजवलेला किंवा वाफवलेला चणा पण तुम्ही इथे ॲड करून घेऊ शकता. मी आज हा कच्चा घेतलेला आहे. कच्चा म्हणजे फक्त भिजवून घेतला आणि छान रात्रभर भिजलेला हा चणा आता मी इथे बारीक करून घेणार आहे. यासोबतच 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट घातली, 3 मिरच्या घालून घेते, थोडी कोथिंबीर यामध्ये घालू आणि आता हे छान बारीक करून घेऊ. तर हे बघा, असं या पद्धतीने मी बारीक करून घेतलेलं आहे. खूप बारीक करायचं नाहीये. हे बघा, असं थोडंसं टेक्स्चर असायला पाहिजे. आता हे रताळे आपण उकडून घेतले होते ना, यामध्येच आपल्याला हे सगळं घालायचं आहे. आता यामध्ये आपण सीझनिंग म्हणजे सगळे मसाले घालू. तर त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालू. पाव चमचा मी इथे हळद घातलेली आहे. 1 चमचा तिखट घालू. मिरची पण आपण घातलेली आहे, तर त्याच बेताने इथे तिखट घालायचं आहे. त्यानंतर 1 चमचा मी इथे धणे-जिरे पूड घातली. पाव चमचा गरम मसाला घातला. एक मोठा कांदा मी असा बारीक चिरून घेतला, तो यामध्ये घातला आणि आता हे छान मिक्स करू. इथे तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या सुद्धा घालू शकता, जसं की गाजर आणि इथे कोथिंबीर पण तुम्ही चिरून घालू शकता. मी चना बारीक करतानाच मिक्सरमध्ये वाटून घेतलेली आहे. हे बघा, या पद्धतीने मी छान मिक्स करून घेते. आता याचं आपल्याला टिक्की तयार करून घ्यायची आहे. तर हे बघा, या पद्धतीने मोठ्या मोठ्या मी इथे टिक्के तयार करून घेत आहे. ही टिक्की जी आहे ना तुम्ही अशीच तर खाऊ शकता, चाट बनवून खाऊ शकता किंवा या टिक्कीचे तुम्ही बरेच उपयोग करून घेऊ शकता. जसं बर्गर वगैरे साठी पण तुम्ही अशी टिक्की तयार करू शकता. त्यानंतर याला सिलेंड्रिकल जर शेप दिला आणि छान फ्राय केलं तर तुम्ही चपातीचा रोल बनवून पण मुलांना टिफिनमध्ये वगैरे हे देऊ शकता. हे बघा, या पद्धतीने मी असे टिक्के तयार करून घेतलेले आहे आणि इतक्या प्रमाणामध्ये 10 टिक्कीज तयार होतात. तर आता मी याला छान दोन्हीकडून मस्त खरपूस शॅलो फ्राय करून घेणार आहे. ही टिक्की आपण अतिशय कमी तेलामध्ये फ्राय करत आहोत. त्यामुळे जर तुम्ही वेट लॉस करत असाल आणि प्रोटीनचं इनटेक खूप आपल्याला वाढवावं लागतं, अशा वेळेस तुम्ही ही टिक्की तयार करून घेऊ शकता आणि कशाही पद्धतीने
जसं मी इथे सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही एन्जॉय करू शकता. तुम्ही बघू शकता दुसऱ्या बाजूनी पण किती सुंदर रंग आलेला आहे. तर असंच रंग येतपर्यंत दोन्ही बाजूनी आपण हे छान भाजून घेऊ. हे बघा आपल्या टिक्कीज तयार झालेल्या आहे. आता आज मी याचं चाट बनवणार आहे. त्यासाठी आपल्याला चटण्या पाहिजे. तर ग्रीन चटणी मी करून घेतलेली आहे आणि गोड चटणी जी आहे त्याची रेसिपी मी इथे तुमच्याशी शेअर करत आहे. त्यासाठी मी इथे एका पातेल्यामध्ये 1 कप साखर घेतली. त्यामध्ये पाऊण कप इतकं पाणी घालायचं आहे आणि ही साखर पूर्ण विरघळतपर्यंत याची वाट बघू. हे बघा लो टू मीडियम गॅसवर इथे साखर पूर्ण विरघळवून घेतली. आता यामध्ये मी पाव कप आमचूर पावडर घालत आहे. तर आज आपण ही जी गोड चटणी आहे ना ती विदाऊट चिंच किंवा विदाऊट टॅमरिंड आपण करणार आहोत. बाहेर समोसासोबत कचोरीसोबत अशी चटणी सर्व केली जाते. तर ही चटणीची रेसिपी अगदी सिक्रेट रेसिपी आहे. तर नक्की पूर्ण फॉलो करा. हे बघा आता हे दोन्ही छान मिक्स करून घेतलं. मी सुरुवातीला थोडं घातलं आणि मला वाटलं की जास्त होईल पण म्हणून मी थोडं थोडं घालत इथे हे छान मिक्स करून घेतलेलं आहे. तर 1/4 कप मी इतकं आमचूर पावडर घातलं. आता हे छान मिक्स झाल्यानंतर आता यामध्ये थोडे मसाले आपल्याला घालायचे ज्यामुळे या चटणीला एक छान अशी चव येईल. त्यासाठी मी इथे 1 चमचा तिखट घातलं. अर्धा चमचा मीठ घालू आणि हे छान मिक्स करू. आता यामध्ये मी 1 चमचा धणेजिरे पूड पण घातली आणि ही पण छान मिक्स करून घेऊ. आणि याला मी 3 ते 4 मिनिटं छान उकळवून घेतलं. त्यामुळे काय होतं आपली चटणी छान अशी एकजीव पण होते आणि थोडीशी घट्ट होते. आता अजूनच घट्ट आपल्याला ही चटणी करायची आहे म्हणूनच मी इथे 1 चमचा कॉर्नफ्लोअर थोड्या पाण्यामध्ये मिक्स करून घेतली आणि ही यामध्ये घालू. म्हणजे या चटणीला एकसंधपणा येतो, छान अशी मिळून येते आणि अगदी मस्त आपल्याला जसं टेक्स्चर पाहिजे ना चटणीचं एकदम प्लेन असं तर या पद्धतीची आपली इथे चटणी तयार होते. तर हे बघा आता हे कॉर्नफ्लोअर घालून आपण परत 2 मिनिटं याला छान उकळवून घेऊ आणि यामध्ये मी 1 चमचा मगजबी घालत आहे. ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल किंवा तुम्ही बडीशोप वगैरे पण घालू शकता थोडीशी. त्याच्याने टेस्ट पण छान येते. तर आता मी इथे फक्त हे मगजबी घातलं आणि तुम्ही बघू शकता टेक्स्चर बघू शकता या चटणीचं अगदी प्लेन आणि एकसंध आपली ही चटणी तयार आहे. आणि अजून एक महत्त्वाचा इन्ग्रेडियंट मला टाकायचा राहिला तर मी यामध्ये 1 चमचा सुंठ पावडर घालत आहे. त्याने चटणीला खूप छान टेस्ट येते. तर हे बघा हे घालून पण मी परत एकदा छान मिक्स करून घेते. एक उकळी काढू आणि आपली ही गोड चटणी तयार आहे. ही चटणी जसं जसं थंडी होईल तसं तसं ही अजूनच घट्ट होत जाते. म्हणूनच खूप आपल्याला घट्ट करून घ्यायची नाहीये सुरुवातीलाच. तुम्ही थोडीशी पातळच ठेवायची आहे. तर हे बघा या पद्धतीची आपली ही चटणी असायला पाहिजे. तर आता आपली ही चटणी तयार आहे. टिक्कीज पण आपल्या तयार आहे आणि मी ग्रीन चटणी पण तयार करून घेतली. आता आपण ही चाट सर्व करू. तर मी इथे ही टिक्की ठेवून दिलेली आहे. ही काळ्या चण्याची टिक्की अतिशय पौष्टिक आहे. तुम्ही 2 म्हणता 4 जरी खाल्ल्या तरीही काहीच हरकत नाही. पण इतकं प्रोटीन पण आपलं खाल्लं जात नाही. तुम्ही 2 टिक्कीमध्ये पण एकदम फुल होऊन जाणार. तर हे बघा मी टिक्की ठेवली त्यावरती थोडंसं गोड असं मी दही तयार करून घेतलं ते यावरती घातलं. त्यानंतर ही ग्रीन चटणी घालू. जी आपण तयार केलेली गोड चटणी घालू. आता यावरती मी असा पातळ चिरून घेतलेला कांदा आणि पातळ चिरून घेतलेला बीट हे पण घालू. वरून थोडंसं तिखट आणि चाट मसाला घातलेला आहे. तुम्ही यावरती शेव त्यानंतर किंवा बुंदी, डाळिंबाचे दाणे असं सगळं घालून हे सर्व करू शकता. चाट सर्व करण्याचं काही टेक्निक नाहीये. सगळं घालायचं, मसाले घालायचे आणि चाट सर्व करायची. या सगळ्या चटण्यांसोबत या मस्त अशा चाट मसाल्यासोबत, तिखटासोबत इतकी अप्रतिम चाट लागते. तर हे बघा आपली चाट पण तयार आहे आणि अगदी हेल्दी चाट आहे. हेल्दी टिक्की बनवलेली आहे. तर एकदा नक्की ट्राय करा. हाय प्रोटीन आहे त्याच्यामुळे जर तुम्ही डिनरमध्ये ही खाल्ली की तुम्हाला नंतर परत राईस किंवा चपाती वगैरे खायची पण गरज पडणार नाही. एवढा 2 ते 3 टिक्की खाल्ली की इनफ होणार. तर अशी हाय प्रोटीन काळ्या चणाची टिक्की आणि त्याचं हे मस्त चाट एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ती कशी वाटली. चला
तर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.